न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। हॉटेल निमंत्रणचा परवाना रद्द। कोरडा दिवस असतानाही चालू ठेवून केली मद्य विक्री। कोरडा दिवस जाहीर असतानाही मद्य विक्रीचे व्यवहार सुरू ठेवल्याने नगर शहरातील हॉटेल निमंत्रणचा परवाना जिल्हाधिकारी सीताराम सालेमठ यांनी रद्द केला आहे। जिल्हाधिकारी यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी कोरडा दिवस घोषित केला होता। अशा परिस्थितीत नगर शहरातील टिळक रोड येथील हॉटेल निमंत्रणमध्ये काही जण मद्यप्राशन करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी दुय्यम निरीक्षक पथकासह हॉटेल निमंत्रण येथे पोहोचले। तेथे काही जण मद्यप्राशन करीत असल्याचे दिसून आले। पोलिसांनी पंचनामा करून कोरडा दिवसाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल निमंत्रणचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत हॉटेल मालकांनी ग्राहक जेवण करीत होते। 6 डिसेंबर रोजी मद्य विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद होते, मात्र आढळून आलेले व्यक्ती चोरून मद्यपान करीत होत्या। यापुढे अशी चूक होणार नाही। सदर प्रकरणी कमीत कमी दंड करून प्रकरण निकाली काढावे असे हॉटेल मालकांनी खुलाशात म्हटले आहे। कोरडा दिवस जाहीर असतानाही मद्य विक्रीचे व्यवहार सुरू होते। संबंधितांनी कोरडा दिवस असतानाही त्याचे उल्लंघन केले सुरू होते। संबंधितांनी कोरडा दिवस सुरू असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54(1)(b)(c) मधील तरतुदीनुसार त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हॉटेल निमंत्रणचा परवाना रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।